लावतो जीवा तुझाच गोडवा ऐक साजण वेड लावतो जीवा तुझाच गोडवा। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे आपण आज स्टेटस आहे तो क्रिएट करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, बीटमार्क प्रीसेट आणि शेकेबी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की या प्रत्येक बीटमार्कला एक एक इमेज ॲड करून घ्यायचे आहे। सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही मटेरियल बघू शकताय। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुमच्या अशा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत। इथं मी डेमोसाठी हे इमेज यूज करतोय, इथं स्वतःचे तुमचे इमेज यूज करून ॲड करून अशा प्रकारे यूज करून घ्यायचे आहेत। हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, तशा प्रकारे मी या इमेज यूज करून हा स्टेटस क्रिएट करतोय। तशाच प्रकारे तुम्ही तुमचे इमेज यूज करून अशा प्रकारे हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक बीटमार्कला परफेक्ट असा इमेज बसवून घ्यायचा आहे। बसवून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअर सेट झालेला आहे। तर इमेज ॲड करून झाल्यानंतर बघू शकता एक प्रॉपर इमेज ॲड झालेले आहेत। तर नेक्स्ट स्टेप काय करायची, या प्रत्येक इमेज लेअरला फुल स्क्रीन करायचं आहे। त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे एका क्लिकमध्ये आपले इमेज आहेत ते फुल स्क्रीन होऊन जाणार आहेत। तर बघू शकता एका क्लिकमध्ये तुम्ही हे अशा प्रकारे शेवटपर्यंत आपले इमेज आहेत ते फुल स्क्रीन करून घ्यायचे आहेत। इझी वेमध्ये तुम्ही ही ॲड करून फुल स्क्रीन करू शकता आणि फुल स्क्रीन झाल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक युनिक असा दिसून येणार आहे। अशा प्रकारे बघू शकता की आपले प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन झालेला आहे। फुल स्क्रीन झाल्यानंतर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की अशा प्रकारे झालेला आहे। आता झाल्यानंतर सिम्पली एक लास्ट राहिलेला आहे। तर सिम्पली झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर सेट झालेला आहे। आता या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे बघू शकता 4 इफेक्ट आहेत। त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला या पहिल्या लॉंग लेअरला पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर बॅक निघून शेकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि सेकंड नंबरचा मी बघू शकता अशा प्रकारे क्रिएट केलेला इफेक्ट तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरचा जो लेअर आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि जो लेअर आहे तो एका साईडला खाली धरून अशा प्रकारे काय करायचं आहे कमी करत, म्हणजे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सेकंड नंबरचा इमेज सिलेक्ट करून बघू शकता याची साईज थोडीशी कमी करायची आहे। अशा प्रकारे बघू शकता हे कमी जास्त करून अशा प्रकारे एवढा इमेज मधोमध घेऊन यायचा आहे। त्यानंतर या इमेज लेअरला हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे आणि पेस्ट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती 3 लेअरपर्यंतच ठेवून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे इथं 3 लेअरपर्यंत ठेवून घ्यायचे आहे। म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आणि लास्टला आल्यावर थोडंसं कन्फर्म करून अशा प्रकारे 3 लेअर बघून अशा प्रकारे बघू शकता इझी वेमध्ये इथं क्रिएट होऊन जात आहे। तर सेकंड नंबरचा इफेक्ट झालेला आहे, फर्स्ट नंबरचा झालेला आहे। परत एकदा बॅक निघून शेकेबी प्रीसेट ओपन करून इथून आपल्याला थर्ड नंबरचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3.14 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून इथं आपल्याला काय करायचे एकाड एक हा इमेज लेअर पेस्ट करायचे आहे। अशाच प्रकारे काय करायचं, पहिला इमेज आहे तो ज्या इमेज लेअरला आपण हा इफेक्ट पेस्ट करेन तो इमेज लेअर सोडून आपल्याला तिसरा इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचे। म्हणजे साध्या भाषेत तिथं आपल्याला एकाड एक इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचे आहे। तर फर्स्ट इफेक्ट झालेला आहे। त्यानंतर बॅक निघून शेकेबी प्रीसेट ओपन करून इथं आपल्याला 4th नंबरचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 4.3 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे
त्यानंतर इथंही आपल्याला एकाडे एक पेस्ट करण्यासाठी 5.9, 6.15, त्यानंतर बघू शकताय 7.21, त्यानंतर बघू शकताय तुम्ही 7.21 झाल्यानंतर 8.27. अशा प्रकारे एकाडे एक इमेज लेअरला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर इमेज सेट झालेले आहेत, इफेक्ट ॲड केलेला आहे. त्यानंतर स्टार्टिंगला प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि एक जो PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून आपल्याला बॉर्डर अँड शॅडोवर जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून शॅडो इनेबल करून शॅडोचा कलर आहे तो गुलाबी सिलेक्ट करायचा आहे आणि याची जी सेटिंग आहे ती 20पर्यंत ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर याची शेवटपर्यंत लेंथ वाढवून तिथं आपल्याला काय करायचं आहे, रोटेट -5 डिग्रीपर्यंत तिथं आपल्याला हा PNG जो रोटेट करून घ्यायचा आहे. तर थोडासा वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर सेट झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन जो सेकंड नंबरचा भाग आहे तो आपल्याला 2 भागात कट करून जो उरलेला भाग आहे तो मधोमध अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर सेट झाल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आरोचून एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.